गुड मॉर्निंग. काल बऱ्याच पॅरेंटच्या सांगण्यावरून हेल्थ चार्ट म्हणजे मुलांना रोजच्या जेवणात काय काय खायला द्यावे हे बऱ्याच पालकांनी मला विचारले. त्यामुळे आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे की ज्यांना संतुलित आहार आपल्या मुलांना द्यायचा आहे. तर आज 5 वर्ष ते 12 वर्षाच्या मुलांसाठी मी आज तुम्हाला डाएट प्लॅन सांगणार आहे. सकाळी उठल्या मुलांना कंपल्सरी भिजवलेले ड्रायफ्रुट्स ज्यामध्ये अक्रोड, अंजीर, खजूर, काळे मनुके, बदाम हे 1 किंवा 2 क्वांटिटी म्हणजे ज्या मुलांची जशी भूक असेल त्यानुसार ते भिजवलेले ड्रायफ्रुट्स त्यांना साल काढून कंपल्सरी खायला द्यायचे आहेत. त्यानंतर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही रोज एक त्यांना बॉइल्ड एग कंपल्सरी देणं गरजेचं आहे. आणि 100 ml गाईचं दूध, 100 ml पेक्षा जास्त गाईचे दूध किंवा कोणतेही दूध अनिवार्य आहे. ठीक आहे. त्यानंतर नाश्ता, ब्रेकफास्ट म्हणजे जर तुमच्या मुलाची स्कूल दुपारी 12 to 5 PM असेल तर त्याला तुम्ही सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान किंवा मॅक्सिमम 9 पर्यंत त्याला ब्रेकफास्ट देणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये पोहे, उपमा, इडली, सांबार, थालीपीठ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे किंवा घरात जोही प्रकारचा नाश्ता आपला पौष्टिक बनेल ज्यामध्ये सगळ्या भाज्यांचा, कडधान्यांचा समावेश असेल असा पौष्टिक नाश्ता जो की तुपात बनवलेला असेल असा शक्यतो तुम्ही त्यांना देणं गरजेचं आहे. मिडवे म्हणजे जर स्कूलला जायच्या टायमिंगच्या अगोदर म्हणजे 10 वाजता किंवा 11 वाजता तुम्ही त्यांना एक सीजनल फळ देणं गरजेचं आहे. ज्यामध्ये शक्यतो रोज केळी किंवा ऍपल न देता वेगवेगळी सीजनल फळ तुम्ही देऊ शकता. चिक्कू, पपई, संत्री, मोसंबी, किवी, ड्रॅगन, डाळिंब, ठीक आहे, पेरू, सीताफळ.